नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. दरवेळी काय आता ड्रामा करायला चान्सेस मिळालेला असतो. माझ्या विरोधात काही पुरावे नव्हते तरी सुद्धा रंगून 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 माझ्या विरोधात काय 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 कटकारस्थान केले आणि मी कशी दोषी आहे, मी कसा खून केलाय किंवा मी कशी कारस्थानी हे तिघींनी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. निकेश म्हणतो, शरू तू जरा शांत हो. की ऐश्वर्या काय झालंय आणि हे काय चाललंय, तुझ्याकडचे पुरावे गायब कसे झाले. जानकी म्हणते, ऋषिकेश माहित नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी स्वतः मेसेजेस वाचले होते सगळे. कोणतीच गोष्ट रंगवून सांगत नाही ना कुणावर खोटे आरोप करते. जानकी आता खोटी पडलेली असते सगळ्यांच्या समोर. ती खूप सांगण्याचा प्रयत्न करते, विश्वास ठेवा मी खोटं बोलत नाहीये, मेसेजेस होते ते डिलीट कसे झाले हे कळत नाही. तर म्हणते, आता तूच सांग, मेसेजेस नाहीये मग तुझ्यावर विश्वास कसा ठेवू, तू खरं बोलतीस की शरू खरं बोलतीये, कोण खरं बोलतंय सांग बरं. की म्हणते, आई विश्वास ठेवा, मेसेज वाचले नसते तर एवढ्या सगळ्या गोष्टी कशा कळाल्या असते मला, काय घडलं ते डिटेलमध्ये कसं सांगितलं असतं सांगा की. ईश्वराने सुद्धा मेसेजेस वाचले, दोघी कसं खोटं बोलू आम्ही. अरे हतबल झालेली असते, मेसेजेस मी वाचले होते मग गायब कसे झाले. तरी म्हणते, उंदराला मांजर साक्ष, दोघी जणी सारख्याच आणि एकमेकींना साक्ष देत आहे होय, की काही नाही, फक्त मला टॉर्चर करायचं एवढाच उद्देश. तर म्हणते, शरूच्या का मागं लागला आणि का तिला सारखं प्रश्न विचारून भंडावून सोडताय, जगू द्या की तिला. तुम्ही जुन्या गोष्टी उकरून काढताय, आई जुनं उकरून काढायला लागतंय कारण नानांचा खून झालाय आणि या विचाराने रात्र रात्र झोप येत नाहीये. ही सोपी आणि साधी गोष्ट नाहीये, तुम्हाला कशी समजत नाहीये. वडिलांसारखे होते, वडिलांसारखं त्यांनी प्रेम केलं आणि त्यांची कुणी अशी निर्गुणपणे हत्या केली आणि तो गुन्हेगार जर असं मोकाट फिरत असेल तर हे मला चालणार नाहीये. असं अचानक आयुष्यातून निघून जाणं मला सहन होत नाहीये, मला पचत नाहीये. नानांचं खून कुणी केला, कशासाठी केला, का केला हे काहीही माहित नाहीये आणि ही सल कायम सलतीये माझ्या मनात. कायम मला तेच 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 जाणवत असतं, तेच तेच बोचत असतं की नानांचा खुनी अजूनही मोकाट फिरतोय. की आता स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते. आणि राहुल एकमेकांकडे बघून हसत असतात, त्यांना फार मज्जा वाटत असते की तिघी सुद्धा तोंडावर पडल्या. त्या क्षणी नानांना काहीतरी बोलायचं होतं. आणखी एक गोष्ट मात्र लक्षात आली, जेव्हा जेव्हा ते माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होते सतत सतत शर्वरी बनसनकडे बघत होते. ते काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी बोलायचं होतं, पण ते शर्वरी बनसनकडे बघायचे आणि खूप घाबरायचे. की म्हणते, नानांनी सगळे प्रॉपर्टी माझ्या नावे का केली ना आत्ता मला कळतंय. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा याचा मोह कधी नव्हता आणि कधी असेल. मला माझ्या वडिलांसारखे होते हे सगळ्यांनाच माहितीये. म्हणते, नानांबरोबर जे काही झालं त्याला तुम्ही दोघे जबाबदार आहात हे मी वाचलेल्या मेसेजेस वरनं सिद्ध होतं आणि मी काय तुम्हाला सोडत नसते. दुर्दैव माझ्याकडे पुरावे नाहीये, नाही तर खोटारडेपणा पुराव्या सकट सिद्ध केला असता मी. म्हणते, सगळे पुरावे मी शोधून काढणार आणि खरा गुन्हेगार सगळ्यांच्या समोर आणणार. पुन्हा करावाच लागेल कबूल, हा जानकीचा शब्द आहे. तिने आता ओपन चॅलेंज केलेलं असतं. आतापर्यंत लपून छपून ती सगळं करत असते, आता नाही, आता हद्द पार झालेली असते. ती म्हणते, आता मी सगळ्यांच्या समोर गुन्हा कबूल करायला लावील, हा जानकीचा शब्द आहे. जानकी आता कंबर कसून तयारीला लागलेली असते, पुरावे गोळा करायचे. शर्वरीने खून केलाय नानांचाही सगळ्यांच्या समोर आणायचं. ती आता रागरागवर निघून गेलेली असते आणि तिच्या मागे ऐश्वर्या सुद्धा जाते. टिका सुद्धा निघून गेलेली असते. शर्वरी आता एकटीच पडलेली असते. त्याला फार वाईट वाटतं. तिन्ही मुलं तिच्या आसपास उभे राहिलेले असतात आणि ती रडत असते की हे काय चाललंय. ऐश्वर्या जानकीला म्हणत असते की तिला असंच का जाऊ दिलं, तिला का नाही विचारलं विक्रांतचा खून का केलास तू, खून केलाय याचा एकही पुरावा आपल्याकडे नाहीये आणि जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही आहोत. त्यांना जाऊ दिलंच नाहीये, तिच्या जाळ्यात अडकवलंय मी. भीतीपोटी काहीतरी चूक करणार म्हणजे करणार आणि आपल्याला सत्य काय ते कळणार. मोठा प्रश्न आपल्या समोर, कळतंय का बद्दल कसं कळलं. राहुल फार एन्जॉय करत असतात. कसा गेम फिरवलास ग शर्वरी, मोस्ट टॅलेंटेड आहे तू, मोस्ट टॅलेंटेड. काय काय म्हणजे काय करू बाबा मी. राहुल इतकं कौतुक करत असतो या शर्वरीचं, हिने खून केले बापाचा नवऱ्याचा आणि राहुल इतकं कौतुक करत असतो किंवा सगळं कसं अगदी सफाईने मिटवलं. खूप अलर्ट असते, मी गाफील नाहीये. तिघी खूप हलक्यात घेतात मला. एक्सपोज करायला निघाल्या, सगळं करून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय. त्यांच्या लक्षात नाही आलंय शर्वरीच्या नादाला लागायचं नाही. ते आता जानकी ऐश्वर्याला रागवत असते. तुला मी काय सांगितलं होतं की मोबाईल चार्जिंग झाला की सगळे मेसेज तुझ्या मोबाईलमध्ये घे म्हटले होते की नाही. हो सांगितलं होतं, पण माझ्या मोबाईलमध्ये जागाच नव्हती म्हणून मला ट्रान्सफर करता आलं. आणि तू बोलतीयस का ऐश्वर्या हे दोघींकडे का नाही सांगितलं, आमच्या दोघींना सुद्धा पाठवता आलं असतं ना. म्हणते, का नाही केलं तू ऐश्वर्या, इतकी गाफील का राहिली. आय एम सॉरी, मला माहित नव्हतं हे इतक्या लवकर आणि असं या प्रकारे सगळं समोर येईल आणि ही इतक्या लवकर मेसेज डिलीट करीन याचा अंदाज सुद्धा नव्हता. बोलून काय होणार आहे, या आधी सुद्धा असंच घडलं होतं आठवतंय ना. की आता चिडलेली असते जानकी. म्हणजे तुझ्याकडनं ही अपेक्षा खरंच नव्हती, तुझे वागली आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. मागच्या वेळेला सुद्धा झालं, दुसऱ्यांदी परत तेच केलंय तू. ती शर्वरी काहीही करू शकते हे सगळं माहित असताना सुद्धा इतकी गाफील राहिली ना, मला हे आवडलेलं नाहीये, अजिबात आवडलेलं नाहीये. का म्हणते बहिणी, तुम्ही शांत व्हा, तुम्हाला काय त्रास होतोय, काही टेन्शन, मी सगळं समजू शकते. चिड करून काहीच होऊ शकत नाही ना, झालंय ते झालंय.
असा कसा फॉर्मॅट होऊ शकतोय? अचानक कसे मेसेज डिलीट झाले? ऑब्विसली शर्वरी ताईंचंच काम आहे, त्यांनीच केलंय, संधी साधली आणि हे सगळं केलंय. ना अंदाज आला असणार आहे फोन त्यांच्याकडनं गायब झाला, तिथे ठेवला तिथे नसेल, मग बरोबर त्यांनी हेरलं की कुठे असू शकतो माहिती होतं, म्हणूनच सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की जो पुरावा आहे तो दाखवाच. मोबाईल मधले मेसेज गायब झाले आणि आपल्याकडे काही पुरावा नाहीये हे त्यांना माहिती होतं. दोघींनी गोष्ट ऑब्झर्व केली का? मी जेव्हा मोबाईलमध्ये मेसेज दिसले नाही तेव्हा सगळ्यांना सांगायला लागली होती की मेसेज डिलीट झालेत. त्याआधी शर्वरीने सांगितलं की का मेसेज नाहीये, गायब झाले, आता हेच सांगणार ना. ते करेक्ट वहिनी, मी सुद्धा हे ऑब्झर्व केलं होतं, म्हणजे ती पूर्ण तयारीने होती आणि आपण गाफील होतो. शुअर त्यांना कळलं होतं की फोन ठेवलेल्या जागेवर नाहीये, तिथून गायब झालाय आणि आपण त्या फोन बरोबर काहीतरी करतोय, म्हणूनच बरोबर संधी साधली आणि आपल्याला तोंडावर पाडलंय. शर्वरीने सारखं बोललेलं असतं त्यावेळेला की जुना फोन नाहीये, मग हे चार्जर कशाला, तिने एका मिनिटात तो चार्जर विक्रांतच्या फोनचा हे ओळखलेलं असतं. म्हणते ज्या दिवशी तिच्या फेस आयडीने फोन अनलॉक केला तेव्हा ती जागीच होती, झोपेचं सोंग घेतलं तिनं. टेन्शन आलेलं असतं की तिला कधी कळालं, कसं कळालं आणि ती आपल्यापर्यंत कशी पोहोचली. शर्वरी राहुलला सांगत असते की त्या तिघींनाही असं वाटलं फोन चोरला, हे मला कळलेलंच नाहीये, पण मला कळलं होतं, झोपलं होतं ना तेव्हा आल्या होत्या, माझा फेस आयडीने बरोबर तो फोन ओपन केला आणि निघून गेला. सगळं कळत होतं पण मी त्यांना करू दिलं, म्हटलं करा काय करायचंय ते. तू का असं करू दिलं शरू? आता तो तमाशा झाला ना, तमाशा झाला नसताना, आणि तो तमाशा मला घडवून आणायचाच होता काहीही झालं तरी. किती मज्जा वाटली ना, तमाशा कशा तोंडावर पडल्या. मोठं नाटक झालं ते झालंच नसतं ना, तर तिघींनाही दाखवून द्यायचं होतं की मी काय करू शकते. तिघी जरी असल्या तरी तिघींना मी एकटी भारी आहे हे मला त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि त्यांची कशी जिरवली बघितली ना राहुल, आता कशा तोंडावर पडल्यात रे. मला अंडर एस्टिमेट करत होत्या, त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे दाखवून द्यायचं होतं जाणून बुजून, आणि दाखवलंय की मी. की म्हणते काही झालं तरी पुरावे शोधायला लागणार म्हणजे लागणार. जानकी, अवंतिका, माझ्यामुळे एखादा गुन्हेगाराचा मोकाट फिरतोय आणि ही चूक माझ्या हातनं घडली हे मी कधीच सहन करू शकत नाहीये. गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आपण काहीही करायचं, कसंही करायचं, त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करायचे. त्यांनीच नानांना आणि विक्रांतला मारलंय हे सगळ्यांच्या समोर आणायचं आणि त्यांच्या तोंडून सुद्धा कबूल करायचंय. कळतंय का? आता असं काहीतरी करायचंय की शर्वरीला भनक सुद्धा लागणार नाही आणि तिनेच हे सगळं केलंय हे सगळ्यांच्या समोर येणार, आपण आणणार आहोत. आता मात्र माघार घ्यायची नाहीये. ऐश्वर्या, जानकी, अवंतिका आता कंबर कसून तयारीला लागलेले असतात. ओपन चॅलेंज दिलेलं असतं की तुला मी कबूल करायला लावणार म्हणजे लावणार. आता शर्वरीच्या विरोधात तिघी सुद्धा पुरावे गोळा करणार असतात. सगळ्यात महत्वाचं, गुन्हेगार असा मोकाट फिरतोय आणि शर्वरी वंचनने जो गुन्हा केलाय तर त्या अशा मोकाट फिरता कामा नाही, त्या अशा आयुष्यमध्ये जगू शकत नाहीये. गुन्हा केलाय, शिक्षा भोगायला लागणार म्हणजे लागणारच. त्यामुळे शर्वरी वंचनच्या विरोधात पुरावे आपण गोळा करतोय आणि सगळ्यांच्या समोर त्यांना एक्सपोज करणार म्हणजे करणार मी. त्याशिवाय मी काय शांत बसत नसते. अवंतिका, ऐश्वर्या सुद्धा अशाच पेटून उठलेले असतात आणि त्यांना काहीही करून शर्वरीला गुन्हेगार आहे हे सिद्ध करायचं असतं. कारण त्यांना सुद्धा खूप राग आलेला असतो की ही शर्वरी किती खालच्या पातळीला जाऊ शकते आणि काय काय वागू शकते. अवंतिका म्हणते बहिणी डोंट वरी, शर्वरी त्यांना काही झालं तरी शिक्षा होणार म्हणजे होणार, पण प्रश्न हा आहे की सुरुवात कुठून करायची आणि कसं आणि करायचं काय नेमकी. तेव्हा कुठे कसा शोधायचा याच्यापासून सुरुवात करायला लागणार आहे आपल्याला. नेमकी गोष्टी कशा कशा सगळ्या शोधून काढायच्या आणि काय हे सगळं आपल्याला डोकं लावायला लागणार आहे. ते हो आपल्याला शोधायला तर लागणारच आहे, त्यात काही शंकाच नाहीये. अवंतिका म्हणते जो महत्वाचा पुरावा होता तो तर आपल्या हातून निसटून गेलाय. ऐश्वर्या म्हणते आय नो अवंतिका, माझ्याकडनं खूप खूप मोठी चूक झालीये, मला खूप गिल्ट आहे त्याबद्दल. सारखं सारखं बोलून अजून गिल्ट देऊ नको मला. मला कळतंय माझ्या हातून इतकी मोठी चूक झालीये. मी त्या मोबाईलच्या जवळच होते ग, हे कसं झालं काय झालं मला हे कळतच नाहीये, पण चूक झाली हे मी मान्य करते. इथून पुढे असं काही होणार नाही, इतकी अलर्ट मी नक्कीच राहणार. मिनिटासाठी वॉशरूमला गेले ना, त्या दरम्यान काय झालं आणि काय नाही मला नाही माहिती, आणि तेवढ्या वेळातच हा खेळ झालाय हे मात्र नक्की. रूमला फक्त 2 मिनिटात माघारी येऊपर्यंत हे सगळं झालंय. जानकी म्हणते त्याच वेळेला वंचननी संधी साधली आणि सगळे मेसेज डिलीट वगैरे केले. वंच एवढी चॅप्टर आहे की ती आली असणारे तुझ्यावर पाळत ठेवून असणारे, तू कधी तो मोबाईल एकटा सोडतीये. तिघींना सुद्धा आता चक्कर आल्यासारखं झालेलं असतं, कारण एवढा मोठा पुरावा हातातून गेलेला असतो आणि शर्वरी बिंदास फिरत असते आणि उलट यांना तिने गुन्हेगार हे ठरवलेलं असतं. सगळ्यांच्या नजरेत हे कसे दोषी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे यांना फार फार वाईट वाटत असतं की ही शर्वरी एवढं सगळं करून सुद्धा इतकी नॉर्मल वागतीये आणि आपल्याला वेड्यात काढलं. त्यामुळे या फार अशा विचार करत असतात आणि काहीही झालं तरी आता तिला मोकाट फिरू द्यायचं नाही यांनी ठरवलेलं असतं. शर्वरी राहुलला म्हणत असते ती ऐश्वर्या फार स्मार्ट समजते ना, फार ओव्हर स्मार्ट समजते ना. तिच्या नाकावर टिचून तो फोन फॉर्मॅट केला आणि तिला काही कळलं सुद्धा नाही. गाफील राहिली ती आणि तिच्या नाकावर टिचून सगळं काम केलंय मी. आता जानकी म्हणते हे मेसेज वगैरे डिलीट झाले हे परत आपल्याला रिकव्हर करता येतील का? अवंतिका म्हणते हो मिळतं. ही खूप मोठी प्रोसिजर आहे, पोलिसांच्या थ्रू जायला लागणार आणि हे सगळं मिळणार, पण पोलिसांना आधी जे काय घडलंय ते सगळं सांगायला लागणार आहे.
तरच आपल्याला हा पूर्ण डाटा वापस मिळू शकतोय. त्यासाठी पोलीस कंप्लेंट करायला लागणार आणि आता ते शक्य नाहीये. एक्झॅक्टली पॉइंट तोच आहे ना ऐश्वर्या. सुद्धा प्रश्न पडलेला असतो, या मोबाईल मधला डाटा परत रिकव्हर कसा करायचा. ऐश्वर्या म्हणते, जानकी विक्रांतचा फोन फॉर्मॅट मारला, पण नानांच्या फोन मध्ये मेसेजेस तर असू शकताय ना अजून सुद्धा, बरोबर आहे की नाही. नानांचा फोन तर तिच्या हाताला लागला नाहीये ना. नानांचा फोन जर मिळाला तर सगळंच काही मिळू शकते आपल्याला. नानांचा फोन हा शोधणं मस्ट आहे. ऐश्वर्या अगदी बोलतीये, तू अगदी जे बोलतीये ना ते बरोबर आहे आणि मला पटतंय सुद्धा. नानांचा फोन गहाळ झाला तर फोन शेवटपर्यंत मिळाला नाहीये. कुठे गेला, काय झाला, कुणी गहाळ केला, काहीही माहित नाहीये. खरंच विसरलेच की मी. पण ती का ऐश्वर्या जानकी इतका प्रयत्न करत असतात, इतक्या प्रयत्न करत असतात की काहीतरी पुरावा हाती लागलाच पाहिजे. ऐश्वर्या म्हणते, जानकी आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे, ती मिळाली की आपल्याकडे पुरावा नक्कीच मिळू शकतो. कोणती गोष्ट आहे सांग की. नानांची डायरी. परफेक्ट, एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं. ते काय म्हणते, राईट, पण डायरी शोधायची कशी, कुठे असेल, काय असेल, कसं कळणार किंवा नानांनी ती कुठे ठेवली. पण डायरी शोधायला नानांच्या रूम मध्ये गेलो तर तिकडे आई असणार आणि त्यांना उगाच राग येणार आपला, बरोबर. ते चिडचिड करते. ही कशालाच हात लावू देणार नाही, त्या शोधू देणार नाही म्हणजे नाही. ते का म्हणते, आई जेव्हा रूम मध्ये नसतील ना तेव्हा शोधाशोध करायला लागणार आहे. की म्हणते, काही झालं तरी नानांची डायरी ही मिळवायची आहे कोणत्याही परिस्थितीत. जोपर्यंत डायरी मिळत नाही तोपर्यंत आपल्या हाती काहीही लागू शकत नाही. डायरीमध्ये 100% काही ना काहीतरी नानांनी लिहिलेलं असणार आणि तोच पुरावा ठरणार आहे शर्वरीच्या विरोधात. तर आता बाहेर बसलेली असते ही तिघही, तिची मुलं तिच्या जवळ बसलेले असतात. सारंग, आईला रूम मध्ये नाही इथेच बसतीये मी. सौमित्र म्हणतो, काय इथे बसतीये, सतत डोक्यात तेच तेच चालणार आहे, त्याच्यापेक्षा रूम मध्ये जाऊन आराम तरी कर. नाही, नको, असू दे मला इथे. घरात एवढं सगळं चालू असताना कसा डोळ्याला डोळा लागणार आणि कसं मी आराम करू, सांग बरं तू. या सगळ्या प्रकरणाने खूप हळवी झालेली असते, फार दुखावलेली असते. तिला काय करावं आणि काय नाही काहीही सुचत नसतं. बिचारी अगदी कोलमडून पडलेली असते की हे माझ्या घरात काय चाललंय आणि माझ्या नवऱ्याच्या विरोधात हे काय चाललंय सगळं. सहनच होत नाही की आपल्या घराला अशी वाळवी लागली आणि आपल्या घरातच असे सगळं काही होतंय. दिवस आनंदात गेला की दुसरा दिवस काहीतरी संकट, काहीतरी कलह समोर उभं राहतं म्हणजे राहतं. आई, एवढं काही होणार नाही आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, प्लीज प्लीज तू शांत राहा, अजिबात तू टेन्शन घेऊ नको. कशासाठी एवढी हायपर होतीस तू, रिलॅक्स, आम्ही सगळं नीट करू, तू अजिबात काळजी करू नको. सारंग सुद्धा तिला आधार देत असतो, आई तू अजिबात विचार करू नको, बरं आम्ही आहोत ना, आम्ही सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू, तू निवांत राहा बरं. मध्ये जाऊन पड, चल आतमध्ये चल. सारंग आता आतमध्ये घेऊन गेलेलं असतं सुमित्राला. आता मात्र ऋषिकेश आणि सौमित्र दोघेच बाहेर असतात. सौमित्र म्हणतो, दादा आता परत शर्वरीवर आरोप प्रत्यारोप का सुरू झाले, काही कळेल का मला, किंवा हिने शर्वरीच्या विरोधात जाऊन का बोलतीये, का तिच्या मागे लागली, काही कळेल का मला दादा. शर्वरी निर्दोषी असं जानकी बहिणीला वाटत होतं, बरोबर. मग तीच आता शर्वरी दोषी आहे हे करण्यात, म्हणजे सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी का धडपड करते, का ती सगळ्यांना सांगते की शर्वरीने सगळं काही केलंय. धडपड करून जेलमधून तिने सोडवून आणलं, असं असताना ती आता परत कशी म्हणते की शर्वरीच गुन्हेगार आहे, म्हणजे ती शुअर नाहीये का. ऋषिकेश म्हणतो, सौमित्र मी एवढं सांगू शकतो की जानकी विनाकारण कधीच कोणाला काही बोलणार नाही किंवा ती काही करायलाही जाणार नाही. कारण जानकी कशी आहे तुलाही माहितीये, ती दुसऱ्याला उगाच ब्लेम करणार नाही किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही. तिला तसं काहीतरी आढळलं असेल म्हणूनच जानकी असं काहीतरी पाऊल उचलतीये ना. त्यामुळे जे चाललंय ते चालू दे. जानकी कुठपर्यंत शेवट करते आपणही बघूच की. त्या घराच्या भल्यासाठीच करणार ती, कुणालाही दुखवायचंय, त्रास द्यायचाय म्हणून करणार नाहीये. त्यामुळे आपण जरा शांत राहूया असं वाटतंय सौमित्र. सौमित्र, तुलाही चांगलंच माहितीये जानकीने आजवर कुणावरही अन्याय होऊ दिला नाही आणि इथून पुढे ती कुणावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे आपण जानकीवर विश्वास ठेवायला पाहिजे, मला एवढं या क्षणाला तरी वाटतंय. पुढे सुद्धा ती कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आणि हो, राहिलाय प्रश्न शर्वरीवर केलेल्या अन्यायाचा, आरोपाचा, बरोबर ना. ती शर्वरीवर उगाच आरोप करणार नाही किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. तिच्याकडे काहीतरी तसं असेल, तिने काहीतरी बघितलं असेल म्हणूनच एवढं मोठं पाऊल उचललंय ना. जानकी उगाच अशी कशी बोलेल रे. तरी तिने बघितलं असणार आहे, त्याच्याशिवाय ती शर्वरीला डायरेक्ट टार्गेट करणार नाहीये, एवढं तर विश्वास ठेवू शकतोय ना. जानकीकडे पुरावे होते, तिने मला सांगितलं होतं. म्हणजे तुला सगळं माहिती होतं. हो, मला तिने सगळं सांगितलं होतं. तिने मेसेज बद्दल बोलत होती, ते मोबाईल मध्ये असतील. हो, असू शकताय. जानकी खोटं का बोलली नाही, तिला काय मिळणार आहे शर्वरीला त्रास देऊन, तूच सांग बरं. तर बाई, वर्ड टू वर्ड तिघी एक सारखंच कसं सांगू शकताय. तिघींनी एकही शब्द चुकीचा बोललेला नाहीये, जे आहे ते बरोबर तिघीने एक सारखंच कसं सांगितलंय. सुद्धा मेसेजेस वाचले होते, ते कसे डिलीट झाले काय त्यांचं त्यांना माहिती. पण तूच विचार कर, त्या कसं सांगू शकताय शब्दानी शब्द. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना सौमित्र. पुरावे होते, कॉन्फिडेंटली तिने मला सांगण्याचा प्रयत्नही केला होता, पण ती दाखवायचे राहून गेली. पुरावे गेले कुठे मग दादा, हाही प्रश्न येणार आहे मोठा. सौमित्र,
आणि ऋषिकेशला टेन्शन आलेलं आहे की पुरावे गेले कुठे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो कदाचित आहे ना पुणे डिलीट केले असतील असंही होऊ शकतंय ना सौमित्र. ऑब्वियसली शरूच्या विरोधात तू बोलतोय दादा. शरू तुझी एवढी लाडकी आणि तिच्या विरोधात हे बोलतोय तू. तुझा सुद्धा शरूवर संशय आहे बरोबर ना, म्हणूनच तू बोलतोय ना दादा. परिस्थिती तशी आहे सौमित्र, मला चुकीचं समजू नको प्लीज, मला तू समजून घे. सध्या काय सुरू आहे हात गोंधळ मला अजिबातच कळत नाहीये. जानकीच्या बाबतीत ठामपणे सांगू शकतो उगाच कुणावरती आरोप करणार नाही आणि उगाच कुणाला ती ब्लेम करायला जाणार नाही. गोडाचे आरोप तर ती करणार नाही, आतापर्यंतचा त्याचा अनुभव आहे आपल्याला. त्यामुळे जानकी खोटं बोलती हे मी मान्य करणार नाही म्हणजे नाही. मध्ये मेसेज काय होते हे जानकीला कसं माहिती सांग बरं तू. एक्झॅक्ट घटना तिने कशा सांगितल्या सगळ्या वाचले असणारे म्हणून तर तिला सगळं माहिती होतं ना बरोबर ना. मनानेच कसं सगळं रचणार आणि इने वाचले ठीक आहे. ऐश्वर्या सुद्धा तेच कसं बोलली. तसं ऋषिकेशचे डोकं बंद पडलं तसं सौमित्रचं सुद्धा डोकं बंद पडलेलं असतं. समोर दिसत असतं पण त्यावर विश्वास ठेवायचा नसतो कारण त्यांची बहीण असते आणि त्यांची बहीण असं वागणार नाही. हे प्रेम म्हणा किंवा अंधाळा विश्वास म्हणा शर्वरीवर यांनी ठेवलेला, त्यामुळे हे मान्य करायला तयारच नसतात की शर्वरी स्वतःच्या नवऱ्याचा स्वतःच्या वडिलांचा खून करू शकतीये. जानकी बहिणी ऐश्वर्या अवंतिका जे काही आरोप लावताय ते खोटे आणि बिनबुडाचे. शर्वरीने असं काही केलं नाहीये, ती निर्दोष आहे म्हणूनच कोर्टाने तिला सोडलंय. आणि खरं तर या सगळं तिला का फसवताय आणि काय नाही सौमित्र म्हणतो मला कळत नाहीये. सौमित्र विश्वास ठेवायला तयारच नसतो. खरं तर त्याला सगळं दिसत असतं तरी सुद्धा बहिणीच्या प्रेमापोटी तो म्हणतो की नाही मी हे विचारच करू शकत नाही किंवा मी मानूच शकत नाहीये की शर्वरी नानांना आणि विक्रांतला मारू शकते. त्यामुळे यांचं तिघींचं काय चाललंय हे मला माहित नाही पण ह्या खूप मोठी चूक करताय दादा एवढं मात्र मला कळतंय. तर म्हणतो मला एवढंच म्हणायचंय की ज्या गोष्टी घडून गेल्या त्या उकरून काढण्यात काय अर्थ आहे. आता हे सगळं जानकीने ऐकलेलं असतं. सौमित्र आणि ऋषिकेश नेमकी काय आणि कोणत्या विषयावर बोलतात. कोर्टाने क्लीन चिट दिली ना शरूला, मग जानकी बहिणीला का उकरून काढायचंय. आणि बहिणीचं प्रत्येक वेळेला काहीतरी भलतच असतं. आपण जे करतो त्याच्या विरोधात बहिणीला जायचं असतं. बहिणीचं काहीतरी भलतच चाललेलं असतं दादा. ती गोष्टी उकरून काढतीये, भलतच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतीये. अवंतिकाला या सगळ्यात खेचायची काय गरज आहे दादा तू सांग बरं. आणि वहिनीशी बोल, तिला समजून सांग की अवंतिकाला या सगळ्यापासून लांब ठेव, तिला कशातच घेऊ नको प्लीज प्लीज प्लीज. अवंतिकाची आधीच तब्येत नाजूक आहे आणि तिला या सगळ्या गोष्टींचा ताण होणार, तिला अजून काहीतरी हायपर व्हायला होणार. त्यापेक्षा प्लीज तिला काहीच त्रास होणार नाही यासाठी तिला सगळ्यांपासून लांब ठेवायला लावू. आणि तू बोल जानकी बहिणीची तरच ती ऐकेल. ऋषिकेश म्हणतो अजिबात नाही, मी जानकीला जाऊन काहीच समजवणार नाहीये. जे चाललंय ते चालू देणार आहे. जानकी जिथे संपवेन तिथे संपवेन, मी तिला थांब असं म्हणणार नाहीये. सौमित्र तुला थांबवायचं असेल तर तू तुझ्या पद्धतीने अवंतिकाला थांबव, मी जानकीला थांबवणार नाही म्हणजे नाही. की जे काय करेल ते योग्य असणार आहे. ती उगाच कुणालाही त्रास देणार नाही एवढी गॅरंटी तर मला नक्कीच आहे. जग जरी जानकीच्या विरोधात उभं राहिलं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि खंबीरपणे तिला साथ देणार आहे. तुला काय करायचंय ना सौमित्र तुझ्या पद्धतीने तू कर, मी जानकीला काही समजून सांगणार नाहीये. जानकी खाली आलेली असते जिन्यावरनं आणि ऋषिकेश सौमित्राला बोलतो आणि तो सुद्धा आता तिथून चाललेला असतो. तर आता हद्द पार करतो. शर्वरी तुझी सख्खी बहीण असती तरी तू हेच बोलला असतं काय रे, बायकोच्या बाजूनेच उभा राहिला असता का. बोलायला नको होतं ते सौमित्राने बोलून दाखवलेलं असतं. सावत्रपणाची जाणीव करून दिलेली असते जानकीला आणि ऋषिकेशला फक्त आणि फक्त रागाच्या भरात. बोलून सौमित्राला काहीच वाटलेलं नसतं. तर तू काय बोलतोय, तू जरा विचार केलास का. तू असं बोलशील असं कधीच वाटलं नव्हतं किंवा तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मला सौमित्र. पण चांगली गोष्ट आहे तू बोलून दाखवलं. सावत्र भाऊ आहे, सावत्र बहीण आहे आम्ही, म्हणून एकमेकांवर आरोप करतोय किंवा जानकी म्हणून तिला ब्लेम करते. तुला असं म्हणायचंय ना सौमित्र, आलंय माझ्या लक्षात. म्हणायचं नव्हतं प्लीज, तू गैरसमज करू नको दादा. मी भावनेच्या भरात पटकन बोलून गेलो. खरंच खरंच मला असं सावत्रपणाची भावना तुला दाखवायची नव्हती दादा. प्लीज प्लीज तू समजून घे. बस बस सौमित्र प्लीज, यावर काही सांगायलाही जाऊ नको. तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. एक्झॅक्टली तुला काय म्हणायचं होतं किंवा मला काय जाणीव करून द्यायची होती कळली. आता तू विश्लेषण देत बसू नकोस. असू दे, मला जे होतं तुला जे वाटलं जे बोलायचं होतं ते बोलून बसलाय. कशाला सावर सावर करतोय. आता काही सावरण्याची गरज नाहीये सौमित्र, मला कळालंय चांगलंच. तुझं विचारलंय ना म्हणून ठामपणे तुला उत्तर देतोच मी सौमित्र. मला जरी मी सावत्र वाटत असलो तरी मी मात्र तुम्हाला कधी सावत्र मानलं नाही आणि मानणारही नाही. तुम्ही माझे सख्खे भावंड आहात, अशीच आतापर्यंत वागणूक दिली आणि असंच मानत राहिलोय मी. सख्ख सावत्र आपलं परक असं माझ्याकडे कधी नव्हतं आणि कधी नसणार सुद्धा आहे. ऋषी माझं रक्ताचं नातं आहे असंच वाटत आलं आणि अशीच तिला मी आतापर्यंत वागणूक दिलीये. त्यामुळे तू काय विचार करतोय याची मला काही देणं घेणं नाही. सगळं असं असताना तिने जर गुन्हा केला असेल तर शरूला शिक्षा व्हायलाच हवी. ती मोकाट फिरता कामा नाही, कारण गुन्हा केलाय त्याला माफी नाही म्हणजे नाही. ऋषिकेश आता सौमित्राला बोलतो आणि रागाने माघारी फिरतो. समोर त्याच्या बरोबर जानकी उभी असते. तो जानकीकडे बघतो आणि जानकी त्याच्याकडे बघत असते. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. त्यांना फार वाईट वाटलेलं असतं सौमित्राच्या एका शब्दामुळे. सावत्रपणाची जी जाणीव करून दिलीये त्याच्याने खूप खूप दुखावलेला असतो हा ऋषिकेश. जानकीकडे बघतो आणि तिथून निघून गेलेलं असतं. तो सौमित्रही चाललेला असतो. जानकी तर सौमित्राच्या समोरून उभी राहते. भाऊजी काय झालंय,
काय बोलत होता तुम्ही आता? केशने मला नेमकी काय समजवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सगळं करण्यापासून अडवावं असं तुम्हाला वाटतंय का? करते ती गोष्ट मला पटत नाहीये वहिनी. मेसेजेस मी वाचले, त्याचं काय? त्याचं उत्तर द्या, मी गोष्ट सोडून देते. खोटं बोलत नाहीये, मी मेसेजेस स्वतः वाचली. अवंतिकाला माहितीये, जानकीला माहितीये, ऐश्वर्याला माहिती, आम्हाला तिघींना सुद्धा माहिती आहे. मी एवढी ठामपणे सांगते की आम्हाला तिघींना माहिती, तिघींनीही वाचले. मग तुम्ही विश्वास का ठेवत नाही आहात? पटत आहे, ठीक आहे. मग मी कुठे चुकते आणि मी काय करायला पाहिजे या सिच्युएशनला? तुम्ही सांगा, मी तसं करते. मी काही सांगितलं तू ऐकणार आहेस का? सांगून तर बघा. तुमचं ऐकू कशी? प्रत्येक वेळेला मी ऐकलंही असतं, पण डोळ्यासमोर धडधडीत पुरावे आहेत माझ्या आणि गुन्हेगार सुद्धा समोर आहे. हे सगळं माहिती असताना सुद्धा मी गुपचूप कशी बसू? तुम्हीच सांगा भाऊजी. दिसते आणि त्याच्याकडे कानाडोळा करावा असं तुमचं म्हणणं आहे? नाही, हे शक्य नाही आणि मी कधीही होऊ देणार नाहीये. तर तुम्ही बहिणीचा विचार करताय, तिच्या प्रेमात आहे, लहान बहीण तिच्याबद्दल तुम्हाला हे वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्यावर विश्वास पटणार नाहीच आहे. वकील म्हणून विचार करून बघा, प्रोफेशनली, प्रॅक्टिकली, मग तुमच्या गोष्टीत जरा जरा लक्षात यायला लागतील. केसकडे, प्रकरणाकडे बघा, म्हणजे माझी धडपड, माझी तगमग, माझी तळतळ तुम्हाला जाणवेल आणि जरा तरी उत्तरं तुम्हाला मिळतील. व्यंजनचे कोर्टातले स्टेटमेंट आणि मी वाचलेले मेसेजेस यात किती तफावत आहे, किती फरक आहे हे तुम्हाला जाणवेल. वकील म्हणून एकदा प्रकरणाकडे 5 मिनिटं देऊन लक्ष द्या, बरोबर तुमच्या गोष्टी सगळ्या लक्षात येतील. ही चुकीची हे तुम्हाला वाटणार नाही भाऊजी. माझं म्हणणं तुम्हाला पटेल. आणि हो, अजून एक गोष्ट, काही झालं, कोणी काही बोललं तरी मी माघार घेणार नाहीये. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होणार आणि तोपर्यंत मी काय शांत बसत नसते. जानकी काय सांगायचंय, काय समजून सांगायचंय, सौमित्राला सगळं सांगितलेलं असतं आणि तिथून निघून गेलेली असते. आता मात्र सौमित्र सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेला असतो. ऋषिकेश बेडरूम मध्ये आलेला असतो आणि त्यालाही टेन्शन असतं की हे झालंच कसं, सगळे मेसेजेस वगैरे डिलीट झालेच कसे. त्यालाही टेन्शन, त्यालाही आता प्रश्न पडलेला असतो की हे कसं होऊ शकतंय. तो विचार करत असतो. ऋषिकेशला सौमित्र जे बोलला की शर्वरी तुझी सख्खी बहीण असती तरी सुद्धा हेच मत असतं का, या गोष्टीचं त्याला वाईट वाटलेलं असतं आणि या गोष्टीचा तो विचार करत असतो की तो असं कसं पटकन बोलून गेली. आलेली असते, ऋषिकेशमध्ये काय झालं, कशाला एवढा विचार करता. मित्र भाऊजी बोलले, त्या शब्दाचा विचार करताय ना, सावत्रपणा. की म्हणते कुठल्याही परिस्थितीत माझ्या बाजूने उभे आहात हे ऐकून खूप बरं वाटलं आणि मला एक कॉन्फिडन्स आलाय. तुझी ताकद बनायचं आणि तुला लढण्यासाठी मदत करायची. स्वतःवर जितका विश्वास नाही एवढा विश्वास तुझ्यावर आहे. त्यामुळे जानकी तुझे करशील तर योग्यच करशील आणि कुणावरही अन्याय होऊ देणार नाही एवढी गॅरंटी तर मला आहेच. बद्दल मी चांगलाच विचार करत राहणार आणि नेहमीच तुला साथ देणार आहे जानकी. तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. कधीच कोणाचं वाईट होऊ देणार नाही हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. त्यात महत्त्वाचा तुझ्या हातात जर पुरावा नसता तर तू एवढं मोठं पाऊल उचललंच नसतं, एवढी सुद्धा गॅरंटी आहे जानकी. त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास ठेवून आहे आणि तुला जे हवंय ते कर आणि खरं काय ते सगळ्यांच्या समोर आण जानकी. मी तुझ्या बरोबर आहे, कोणी असो किंवा नसो. ऋषिकेश पुरावा तो कसा गायब झाला, काय गायब झाला याचंच मला टेन्शन आलंय. पुरावा दाखवू शकले नाही म्हणून सगळ्यांनी मलाच ब्लेम केलंय, मला दोषी ठरवलंय, मान्य आहे मला. तसं केलं नाही ऋषिकेश, माझ्या पाठीशी अजूनही खंबीरपणे उभा आहात, अजूनही विश्वास दाखवला, त्याबद्दल थँक्यू सो मच. केलेली चूक मला परत करायची नव्हती. याआधी सुद्धा तुझ्यावर अविश्वास दाखवलाय तेव्हा तू मला खोटं ठरवलं आणि खरं काय ते सगळ्यांच्या समोर आणलं. त्यामुळे जानकी मला ती चूक परत करायची नाही आणि तू काहीही चुकीचं करणार नाही एवढी गॅरंटी तर मला नक्कीच आहे. तुझ्या बहिणीवर आरोप करतेस पण तू बोलली तसं शर्वरी आणि राहुलचं अफेअर होतच की, बरोबर ना? त्या शर्वरीने विक्रांत रावांचा खून केला हे सिद्ध झालंय, पण तिने सेल्फ डिफेन्स मध्ये हा खून केलाय असं सांगितल्यामुळे ती वाचलीये. तो विश्वास ठेवला आणि खूप मोठी चूक केली तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं की तिने खून केलाय हे तर सिद्ध झालंच होतं. मला ती चूक परत करायची नाही. बहीण जरी असते तरी ती गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे जानकी. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू जे काय करशील त्यात मी तुझ्या सोबत आहे. तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे जानकी, तू एकटी नाहीयेस. तिला आधार आलेला असतो की ऋषिकेश तिच्या बरोबर आहे आणि ऋषिकेशने तिच्यावर विश्वास ठेवलाय. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना आपण अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या आणि जानकीमध्ये भांडण होतं आणि हे हॉलमध्ये भांडण करत असतात. तिघी जणी असतात आणि मोठमोठ्याने यांचं भांडण चाललेलं असतं आणि सुमित्रा येते, तिकडून शर्वरी आलेली असते, राहुल आलेला असतो. जानकी ऐश्वर्याला म्हणते तू मला काहीच मदत करायला जाऊ नको, काही गरजच नाहीये तुझ्या मदतीची. ऐश्वर्या म्हणते तू जर असा ऍटिट्यूड दाखवणार असतील ना जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, पूर्वीची ऐश्वर्या व्हायला फार वेळ लागणार नाही या जानकी. पूर्वीची ऐश्वर्या बनायला लावू नकोस मला, वागायला मला भाग पाडू नको. एका मिनिटात पूर्वीची ऐश्वर्या होईल मी, तर तुझी आणि या घराची वाट लावेल यात काही शंकाच नाहीये. त्यामुळे जानकी माझ्या नादाला लागू नको. शर्वरीने आणि राहुलने बघितलेलं असतं की जानकी आणि ऐश्वर्याचं उघड भांडण झालंय. बोलण्याने सगळेच घाबरून गेलेले असतात, सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे काय चाललंय यांचं. एकमेकींना जीवाला जीव देणाऱ्या, एकमेकींच्या डोक्यावर बसल्या आणि सगळ्यांच्या समोर भांडता, एकमेकींच्या विरोधात गेल्या. आता ऐश्वर्या विरोधात गेलीये म्हणजे जानकीचं खरं नाही हे शर्वरी आणि राहुलने ओळखलेलं असतं. सुमित्रा तर बिचारी खूप घाबरलेली असते. बघू आता जानकी ऐश्वर्या ज्या गोष्टीसाठी भांडताय ती गोष्ट ती साध्य करू शकताय का आणि ऐश्वर्या पहिल्याची ऐश्वर्या होऊन सगळं काही सिद्ध करू शकते का, हे जे बघायचं असेल ना मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.